आपल्या मिडल ईस्ट पासून तर पार अमेरिकेपर्यंत युद्ध सुरू आहे आणि जेव्हा युद्ध होणार अशी आशंका असते किंवा आता जर होत आहे तेव्हा पहिल्यांदा सफर होतं मार्केट, सेन्सेक्स आणि IT असं म्हणतात. हो. पण मग या आजच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये मुलांनी काय करावं? पहिली गोष्ट काय आहे ना, थोडंसं सोशल मीडियाचा वापर करणं बंद करा. कारण काय आहे ना, कदाचित इराण आणि अमेरिकेमध्ये जेवढं जास्त युद्ध होत नाही ना, त्यापेक्षा 10 पट ते सोशल मीडियावरती होतंय आणि त्याच्यापेक्षा 20 पटीने ते तुमच्या डोक्यात भरलं जाते. खरं. युद्ध होत नाही असं नाही. बरं असं आहे का आजच युद्ध होतंय सर? जवळपास 5 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे. याच्यापेक्षाही कदाचित हाय लेवलला चालू आहे. याच्यापेक्षा जास्त सैनिक इन्व्हॉल्व आहेत. ओके. तर असं नाही की युद्धामुळे अफेक्ट होत नाही जगामध्ये. इफेक्ट नक्कीच पडतात. पण कुठल्या गोष्टीवरती? की त्या देशाचं बाकी वर्ल्डसाठीचं कुठल्या फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन त्या गोष्टीवरती नक्कीच फरक पडणार आहे. जसं इराण हा शक्यतो क्रूड ऑइलसाठी एक महत्वाचा देश मानला जातो. बरोबर. तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट क्रूड ऑइल आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात हा होणारच आहे. त्याच्याबद्दल मी नाही म्हणत नाही. पण प्रत्येकच गोष्ट लगेच ITशी जोडणं कुठंतरी चुकीचं आहे. आणि उरला प्रश्न आता अमेरिकेचा आहे. तर येस, अमेरिका ही सुपर पॉवर आहेच, कुणी काहीही म्हणो, पण त्यांची इकॉनॉमी ही खूप जास्त मोठी आहे. त्याच्यामुळे तिकडे जर थोड्याफार काही गोष्टी प्लस मायनस झाल्या तर त्याचं एक 1% एक नाही का थोडीशी छटा बाकीच्या जगामध्ये कुठेतरी दिसणारच आहे. पण त्याच्यामुळे बाकीच्या 90% गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहेत, ज्या व्यवस्थित सुरळीत चालू आहेत, त्याच्यावरती त्या सगळ्यांनी इग्नोर करणं हे एकदम चुकीचं आहे. मेजरली इंडियन IT इंडस्ट्रीमध्ये जे क्लायंट्स आहेत ते फक्त US रिजनचे नसतात. मेजरली US आहे, UK आहे, युरोप आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या सर्व झोन्समधनं क्लायंट्स असतात.